भूमिपूजन त्याचबरोबर शिवराज्य भवन, मराठा भवन आणि इतरही कार्यक्रम आज आपण बाबासाहेबांचं लंडन इथलं जे घर आहे त्याची प्रतिकृती तिथे आपण गेलो। महिलांचा अतिशय विराट असा मेळावा पहिल्यांदा झाला। असं दिवसभर आज खूप कार्यक्रम या ठिकाणी खासदार धैर्यशील माने यांनी आयोजित केले। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, सभापती विधान परिषद नीलमताई गोरे, राजेश क्षीरसागर, आपले आमदार राजू आवळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। जागतिक महिला दिन पण आहे, महाशिवरात्री पण आहे आणि असा कार्यक्रम असताना देखील सण असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नवी गोष्ट आपण लिहितो किंवा बोलतो, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। खरं म्हणजे विकास, प्रगती सामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, समाधान निर्माण करणं आणि तोच ध्यास आम्ही घेतलेला आहे। खरं म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या राज्यामध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये अनेक निर्णय आपण घेतले। शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वारकऱ्यांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये चौफेर या ठिकाणी आपण सुरू केली आहे। खरं म्हणजे चौफेर विकास, सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे। राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। मला काय मिळालं यापेक्षा मी या देशाला काय दिलं, मी सर्वसामान्य माणसाला काय दिलं, या राज्याच्या विकासामध्ये काय योगदान दिलं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून अशीच आम्ही भूमिका घेऊन हे सरकार स्थापन केलं आणि म्हणून आज राज्यामध्ये अनेक प्रकल्प पुढे जात आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी देखील या सरकारने अनेक योजना केल्या। पूर्वी सरकारमध्ये एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे आपण पैसे देत होतो, आपण एनडीआरएफचे दुप्पट दिले, आपण 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण सरकारने नुकसान भरपाईमध्ये धरण्याचं काम केलं। त्याचबरोबर केंद्र सरकारचे 6,000 रुपये त्याला आपण राज्य सरकारने पण 6,000 आणखी टाकले, 12,000 रुपये वर्षाला आता शेतकऱ्याला मिळत आहे। हा निर्णय आपण घेतला। 1 रुपयात पीक विमा योजना घेतली। आज 50,000 रुपये, मगाशी कोणीतरी तिकडे आपल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये सूचना केली होती, 50,000 रुपये जे रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना मागच्या सरकारने घोषणा केली पण पैसे दिले नाही। मी आपल्याला सांगतो त्याची सूचना, त्याचा GR काढलाय, त्याचे पैसे देखील त्या खात्यामध्ये जमा होतील। हे देणारं सरकार आहे, शब्द दिला की शब्द पाळणारं सरकार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये कामं करतोय। जवळपास आज आपण इथं ही 60 वर्ष जुनी इमारत आहे। खासदार महोदयाने याचा पाठपुरावा केला। मला आठवत आहे
की या इमारतीसाठी 5 कोटी रुपये मागितले. 5 कोटी रुपये मागितले. इथून फोन केला. फोन केल्यानंतर मी सांगितलं मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या अगोदर ऑर्डर यांच्या व्हॉट्सअपवर आली पाहिजे. आणि लगेच त्या अधिकाऱ्याने फटाफट काम केलं, निर्णय घेतला आणि ती 5 कोटीची ऑर्डर त्यांच्या मोबाईलच्या याच्यावर व्हॉट्सअपवर आली. अशा प्रकारचे गतिमान सरकार आहे. ते वेगाने आपण काम करणारे लोक आहोत आणि म्हणून सरकार थांबतो, करतो, बघतो हे सगळं लोकांना आवडत नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी देखील आम्ही हा कार्यक्रम केला. लोक आपले लाभ योजना मिळवायला कटकट करून चक्रा मारून कंटाळायचे आणि तो लाभ सोडून द्यायचे. पण शासन आपल्या दारी आपल्या सरकारने सुरू केला. मी आपल्याला या ठिकाणी अभिमानाने सांगतो जवळपास 4 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाला. ही 4 कोटी म्हणजे मोठा आकडा. आज महिला सक्षमीकरण, आज आपण महिलांना अनेक वस्तूंचं वाटप केलं. त्यांना घरकुलाचं वाटप केलं, त्यांना ट्रॅक्टरचं वाटप केलं, त्यांना शेतीच्या अवजारांचं वाटप केलं. आपण अनेक योजना त्यांना दिल्या. आज मला वाटतं जवळपास महिलांचा मंडप भरून ओसांडून वाहत होता. जवळपास 70-80 हजार महिला आणि रस्त्यावर महिला, आम्ही गेलो तरी महिला येत होत्या. महाशिवरात्री असताना या ठिकाणी स्त्रीचा जागर मोठा विराट त्यांचं रूप पाहायला मिळालं. आणि म्हणून महिलांसाठी पण एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. आज लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. अनेक योजना आपण सुरू केल्या. त्या सगळ्या योजनांमध्ये मी जात नाही, कारण आज या ठिकाणी आपण जे काही या इमारतीला आपण पैसे दिलेले आहेत. खासदार धैर्यशील माने म्हणाले की आणखी पैसे लागतील, चांगली इमारत करा, चांगलं डिझाईन करा, चांगलं. कारण त्या प्रशासकीय इमारतीमधूनच या लोकांना न्याय देण्याचं काम होणार आहे. त्यामुळे पैसे कमी पडणार नाहीत. काम सुरू करा, पैसे तुमचे येत राहतील. आता तुमच्याकडे 5 कोटी रुपये आहेत, त्यामुळे अतिशय अद्ययावत अशी इमारत तुम्ही या ठिकाणी बांधा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की मगाशी आपण सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक याला देखील आपण पैसे मागितले. ते देखील शेवटी हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले मावळे सगळे. आणि म्हणून याला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही. आणि मुश्रीफ साहेबांनी आपला कुठला संताजी घोरपडे स्मारक, ते मी सांगितलं त्यांना ताबडतोब ती फाईल मंजूर झालेली असेल आता. कारण शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो. आणि म्हणून हे गडकोट किल्ले जे आहेत त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, आपली जुनी मंदिरं त्यांचं जतन करणं, यासाठी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला काही मागावं लागणार नाही. सरकार देणार आहे, सरकार ऐकणार आहे, सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलो, आपल्याशी संवाद साधायला आलो. आणि म्हणून आज रिंग रोडचा विषय खासदार महोदयांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं डीपी प्लॅन जो आहे या नगरपालिकेने केलेला आहे, तो हद्दवाढ झाल्यानंतर त्या डीपी प्लॅनला आपण त्याचं पुनर्स्थापित करू. त्याचं सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही अशी खात्री करून आपण तो डीपी प्लॅन करू. तोपर्यंत या डीपी प्लॅनला आपण स्थगिती देऊ. कारण शेवटी हे सरकार लोकांचा, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, कुणावर अन्याय करणार नाही. आणि म्हणून या सरकारला ऐकणारं सरकार आहे, बघणारं सरकार आहे, आणि म्हणून चांगला निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर देखील उभे राहता, मंडपा इथे सभेला देखील येता. आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय लोकहिताचे आहेत, लोकाभिमुख आहेत. आणि म्हणूनच तुम्ही सरकारच्या सोबत या ठिकाणी सरकारला आशीर्वाद द्यायला येता. मी दोन्ही खासदारांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेन. जेव्हा 1.5 वर्षापूर्वी आपण जो उठाव आणि क्रांती केली, हे दोघंही माझ्या खांद्याला खांदा लावून खासदार त्या ठिकाणी सोबत आले आणि या राज्यामध्ये आपण
एक सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं। मी देखील तुमच्यातलाच एक सर्वसामान्य आहे, शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का शेतकऱ्याच्या मुलानं हेलिकॉप्टर मधून जाऊन शेती करू नये? असं काय करारनामा आहे? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, आज मी इथं उभा आहे, उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य माणूस कर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल। आणि म्हणून आपण एक सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी तयार केलेलं आहे। आणि म्हणून ज्या योजना आज आपण घेतल्या, आतापर्यंत निर्णय घेतले, न भूतो न भविष्यते अशा प्रकारचे निर्णय आपण घेतले। राज्य आपलं पहिल्या नंबरवर आहे, उद्योगामध्ये आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे। कारण आपल्या राज्यातले सर्व लोक रस्त्यावर, शेतावर, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे संकट आपत्ती येते तिथे तिथे जातात। घरात बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येत नाही, फेस टू फेस करूनच सरकार चालवायला लागतं, लोकांना भेटायला लागतं, लोकांची गाराणी ऐकायला लागतात आणि लोकांची गाराणी ऐकून ती सोडवायला लागतात। त्याला इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती लोकांची आपल्या सरकारमध्ये आहे। आणि म्हणून या नवीन वास्तूंना मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। रिंग रोडच्या बद्दल देखील आपण जे सांगितलंय, यासाठी देखील जे काय करायला लागेल ते देखील सरकार नगर विकास विभागाच्या माध्यमातून करेल, एवढी खात्री आपल्याला देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।